सोलापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातील कर वसुलीत 5% कमी वसुली करणाऱ्या सुमारे 80 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला। महापालिका प्रशासनानं चालू आर्थिक वर्षासाठी कर आकारणी विभागाला तब्बल 318 कोटी रुपयांच्या मिळकत कर वसुलीचं उद्दिष्ट दिलं आहे। या उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर नियमित आढावा बैठका घेऊन वसुलीचा वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे। फेब्रुवारी अखेरपर्यंत कर विभागानं 215 कोटी रुपयांची वसुली केली असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणात थकबाकी बाकी आहे। उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी अधिक वेगानं आणि प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना उपायुक्त आशिष लोकरे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या। कर वसुलीचा आढावा घेताना अत्यल्प कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपायुक्त आशिष लोकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती। काही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत अत्यंत कमी वसुली केल्याचं निदर्शनास आल्यानं प्रशासनानं तातडीनं दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला। दरम्यान उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की दिलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीनं काम करणं आवश्यक आहे। वारंवार सूचना देऊनही कामगिरीत सुधारणा न झाल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल। दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करा, अन्यथा घरी बसावं लागेल असा इशाराही त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिला। मात्र कोणतीच सुधारणा न झाल्यानं अखेर कर आकारणी विभागातील कर वसुलीमध्ये 5% कमी वसुली करणाऱ्या सुमारे 80 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांचा दंड करण्यात आला आहे। याचबरोबर कर वसुलीच्या कामात ढिलाई करणाऱ्यांवर टप्प्याटप्प्यानं दंडात्मक कारवाई करण्याची घोषणा करण्यात आली आहे। या पुढील काळात कमी वसुली केली तर त्यांच्यावर 5,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचंही उपायुक्तांनी स्पष्ट केलं। महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मिळकत कराच्या वसुलीसाठी आगामी काळात विशेष मोहीम राबवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला। थकबाकीदारांवर कडक कारवाई करून उर्वरित कराची वसुली करण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलण्याचे संकेत दिले आहेत।